श्री रामविजय कथासार अध्याय 35 भरताशी पुनर्भेट। उत्तर दिशेने एक पुष्पक विमान मोठ्या डौलाने जाऊ लागले। विमानाच्या घंटा मोठ्या कर्णमधुर घणघणत होत्या। विशाल समुद्रावर जहाज शोभून दिसावे असे ते दिसत होते। सीतेला राम खाली भूमीवरील अपूर्व असे देखावे दाखवू लागला। निकुंभिला नगर, रणांगण, सुवेल पर्वत, सेतू, किष्किंधा, मलय, पंपा, मतंग ऋषींचा आश्रम, गोमती नदी, पंचवटी, अत्रींचा आश्रम इत्यादी संबंध आलेले प्रदेश दाखवीत राम सीतेला म्हणाला, आपण सर्वप्रथम अगस्ती ऋषींच्या आश्रमात जाऊ। त्यांची पत्नी लोपामुद्रा साध्वी तुला तेथे भेटेल। मला अगस्ती ऋषी भेटतील। तुला ऋषी पत्नी सर्व वृत्तांत विचारतील, तो तू सविस्तर त्यांना सांग। पण समुद्राला आम्ही सेतुबंधन केले तेवढे मात्र सांगू नकोस। लोपामुद्रा उगीच आपल्याला हिणवेल। बरे, आता हा आश्रम आला आहे। विमान खाली उतरले। राम आला हे पाहताच अगस्ती ऋषींनी पुढे जाऊन त्याचे प्रेमाने स्वागत केले, त्याला आलिंगन दिले। अगस्ती धावतच आपल्या आश्रमाबाहेर आले होते, पण सीतेच्या विरहात लंकेकडे जाताना पूर्वी राम लक्ष्मण अगस्तीच्या आश्रमात गेले होते तेव्हा मात्र अगस्तींनी त्यांना दर्शन नाकारले होते। रामाने ती गोष्ट आठवून अगस्तींना कारण विचारले। अगस्ती म्हणाले, रामा, तू एकटा म्हणजे निर्गुण परब्रह्म, अशा रूपाने दर्शन काय कामाचे? सीतेसह असलास तरच शक्ती व वैभव यांनी युक्त असे तुम्हा दोघांचे दर्शनच आम्हाला नक्कीच कल्याणकारक होय। अगस्तीचा असा अभिप्राय जाणून राम हसला। सीतेला लोपमुद्रेने केव्हाच आत नेले होते। आश्रमाबाहेर सर्व वानरगण थांबले होते। सीतेला लोपमुद्रेने विचारले, राम तुझ्यावर प्रेम करतो का, की आपला उदासीन आहे? तेव्हा सीतेने सुवर्णमृग पाहिल्यापासून सारे वृत्त सांगितले व त्या भरात सेतुबंधनाची कथाही सांगितली। तेव्हा लोपमुद्रा म्हणाली, एवढा पराक्रमी राम, त्याने जर समुद्राला एक बाण मारला असता तर सारा समुद्र आटून गेला असता। आमचे हे आहेत ना, त्यांनी तर एकाच आचमनात समुद्र पिऊन टाकला होता। तिचा टोमणा सीतेच्या ताबडतोब लक्षात आला। क्षणभर तिला काय उत्तर द्यावे हे सीतेला सुचेना, पण लगेच ती म्हणाली, अहो, समुद्र शोषण करण्यास ते कशाला हवेत? नल, नील, सुग्रीव, हनुमंत यांच्यापैकी कोणत्याही एका वानरवीराने मनात आणले असते तर संपूर्ण समुद्र क्षणातच पिऊन टाकला असता। पण समुद्र म्हणजे तरी काय? तुमच्या यजमानांनी समुद्र पिऊन तो परत मूत्रमार्गाने सोडून दिला ना, ते मूत्रच। वानर काही ते मूत्र शोषण करायला तयार होईनात। बरे, आपल्या बाणाने माझ्या पतीने समुद्र आटवला असता तर किती जलचरांना व्यर्थ प्राण गेला असता। म्हणून दयाबुद्धीने त्यांनी सेतूच बांधला। ते उत्तर ऐकून लोपमुद्रा निरुत्तर झाली व म्हणाली, जानकी, तू मोठी चतुर आहेस हो। त्यानंतर सीतारामांना ऋषींनी व आश्रमवासी लोकांनी सन्मान करून निरोप दिला। नंतर विमानात बसून सर्वजण भरद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले। 14 वर्षे व 14 दिवस झाले होते। रामाचा वनवास आता संपला होता। भरद्वाजांनी राम लक्ष्मणांना आदराने आपल्या आश्रमात 1 दिवस ठेवून घेतले। मारुतीला पुढे संदेश देण्यासाठी पाठविले। भरत व गुहक यांना आम्ही आलो आहोत हे सगळे वृत्त त्यांना सांग। मारुती तत्काळ आकाशमार्गाने गुहकाकडे गेला व त्याने गुहकाला राम, सीता व लक्ष्मण परत आल्याचे वर्तमान सांगितले। गुहकाला फारच आनंद झाला। फळे व फुले यांनी मारुतीचा सत्कार करून गुहक मारुतीला घेऊन नंदीग्रामात गेला। भरत रामाची वाट पाहून अगदी निराश झाला होता। आता आपल्या जगण्यात काही अर्थ नाही असे समजून तो मोठे अग्निकुंड पेटवून अग्नीत प्रवेश करण्याच्या अगदी तयारीतच होता। तोच त्याला गुहक व मारुती आपल्याकडे लगबगीने येत आहे असे दिसले व क्षणभर तसाच तो थांबला। मारुतीने व गुहकाने त्याला जेव्हा रामचंद्र व सीता, लक्ष्मण परत आल्याचे सांगितले तेव्हा त्याचा आनंद तर गगनातच मावेना। त्याने तेथे आलेल्या मारुतीला नाना प्रश्न विचारून रामाचे कुशल विचारले। त्याचवेळी शत्रुघ्नही तेथे होता। भरताने त्याला अयोध्येत जाऊन सर्वांनाही आनंदाची बातमी कळविण्यासाठी पुढे पाठविले। अयोध्येत राजप्रसादातील व पुरजनांना ते वृत्त शत्रुघ्नाकडून कळताच सारी नगरी आनंदाने फुलून गेली।
सुमंत, वसिष्ठ, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा सर्वांना झालेला आनंद अवर्णनीय होता. सर्वजण रथ सज्ज करून नंदीग्रामाकडे निघाले. इकडे नंदीग्रामात मारुती, भरत व गुहक रामाचे आगमन होईल म्हणून नंदीग्रामाबाहेर त्याच्या स्वागतासाठी आले. भरद्वाजांची आज्ञा घेऊन राम, सीता व लक्ष्मण आणि बिभीषण आपल्यासोबत असलेल्या सर्व वानरवीरांसह त्यांचा आश्रम सोडून विमानात आरूढ होऊन नंदीग्रामाजवळ आकाशमार्गाने जेव्हा भूमीवर उतरले तेव्हा भरताला त्याचे आश्चर्य वाटले. त्याने मग आकाशातून येणाऱ्या विमानाकडे वर पाहिले. अतिशय आदराने त्याचे मन भरून येऊन त्याने भूमीवर दंडवत घातले. पुन्हा तो उतरणाऱ्या विमानाकडे आदर व उत्सुकतेने पाहू लागला. राम विमानामधून खाली उतरला. त्याने प्रथम अयोध्येच्या दिशेला आपले तोंड करून त्या नगरीला नमस्कार केला. भरताला पाहताच रामाचा प्रेमातिशयाने कंठ दाटून आला. भरताच्या डोळ्यात अश्रूंची एवढी प्रचंड गर्दी झाली की त्याला त्याच्या स्वतःच्या पायाखालची भूमीही दिसेना. यतीचा वेश, क्रूश शरीर, अयोध्या तेथील आप्त पुरजन आणि सीता यांच्या विरहाने पोळलेले मन, भरताची दशा पाहून रामाला तर अगदी भडभडून आले. आणि त्या जेव्हा दोघांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली तेव्हा सर्वांच्या नेत्रातून आनंदाश्रूंच्या धारा सलग वाहू लागल्या. ती जणू पिता पुत्रांची भेटच होती. गाय वासरांची भेट होती. जन्मांधाला डोळे यावे, मरणाऱ्याला अमृत मिळावे तसे भरताला रामभेटीमुळे झाले होते. हरिहरांची भेट, चंद्रसूर्याची भेट, तशी ही अपूर्व अद्वितीय अशी भेट होती. क्षीरसागराच्या 2 लाटांची का ती भेट होती. मिठी सोडून दोघांनी क्षणभरातच पुन्हा भेट दिली. तेव्हा सुग्रीव आणि बिभीषण आपापल्या मनाशी म्हणू लागले, आपण रामाचे दास म्हणवितो, पण आपल्या भावाचा आपण घात करविला. आपले कसले बंधुप्रेम, खरे बंधुप्रेम राम भरतांचे. मग सीतेला भरताने वंदन केले, लक्ष्मणाला आलिंगन दिले. सुग्रीव व बिभीषण भरताच्या पाया पडू लागले. तोच भरताने त्यांना उठवून पोटाशी धरले. नळ, नील, जांबुवंत, गुहक या सर्वांच्या भेटी झाल्या. भरताला भावनावेग सहन होईनासा झाला. त्यानंतर पुष्पक विमानात भरताला बसवून रामाने आकाशात ते विमान नेले व पुष्पक विमानाचे अद्भुत उड्डाण त्याला दाखवून पुन्हा ते विमान खाली उतरविले. नंतर रिक्त पुष्पक विमानाला रामाने कुबेराकडे परत जाण्यास सांगितले. मी स्मरण करीन तेव्हा परत यावे असे रामाने पुष्पक विमानाला सांगितले. पुष्पक विमान आकाशात उडाले व दक्षिण दिशेला जाऊन दिसेनासे झाले. इकडे अयोध्येतून चतुरंग दळासह हजारो पौरजनांसह मातासह वसिष्ठ, सुमंतादी प्रधान व ब्राह्मण यांच्यासह शत्रुघ्न आनंदाने रामाला भेटण्यासाठी आला. त्या सर्वांच्या भेटी झाल्या. तो सोहळा काय वर्णावा. देव आकाशात तो मंगल प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहण्यास दाटी करून जमले. वसिष्ठ, कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांना सर्वजण भेटले. तेथे सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या नद्या वाहू लागल्या. कैकेयी रामाला म्हणाली, रामा, आता कल्याण रूपाने अयोध्येत नांद. मला या बाबतीत फार वाईटपणा आला आहे, पण मी तो आता पार विसरले आहे. मला त्याचे निरसन झाले आहे. सीतेला मात्र ती म्हणाली, जानकी, माझा राम रानावनात सर्वत्र आपल्या अनवाणी पायांनी काटे तोडवीत होता, तेव्हा तू रावणाच्या लंकेत मोठ्या आरामात बसून खातपीत होतीस ना. या उलट्या सुलट्या वचनांवर सीता बिचारी काहीच बोलली नाही. या प्रसंगी मौन धरणेच तिने पसंत केले. कैकेयीचा मूळचा स्वभाव बदलणार होता का. ती बिचारी शांतीजवळ क्षमा जाते जशी जाते तशी कौसल्येजवळ गेली व तिच्याजवळ बसली. आज अयोध्येत सुख परत आले होते. मग कौसल्येने मायेने सीतेच्या डोक्यावरून हात फिरविला. अशा प्रकारे अध्याय 35 येथे संपन्न झाला. अध्याय 36 राम राज्याभिषेक. अयोध्येजवळच नंदीग्रामात आतापर्यंतचा सर्व भेटीचा सुखसोहळा चालला होता. अयोध्येतील सर्व सैन्य नंदीग्रामाला वेष्टून त्यावेळी रामाच्या सर्व वानरसेनेची सेवा करीत होते. बिभीषणाबरोबर त्याचे लंकेमधील असुर सैन्यही आले होते. नंदीग्राम व त्या भोवतालचा सारा विस्तीर्ण परिसर नर, नारी, वानर, वृक्ष, राक्षस यांनी संपूर्ण गजबजून गेला होता.
शत्रुघ्न व सुमंत यांनी आलेले सैन्य व अतिथींसाठी लक्षावधी शिबिरे उभारली होती. सुग्रीव, बिभीषण व इतर श्रेष्ठांची खास शिबिरे असून राम, वसिष्ठ, तिघी माता व तिघे बंधू यांचे एक मध्यवर्ती शिबिर होते. सीता, उर्मिला, मांडवी व श्रुतकीर्ती या आपल्या तिन्ही सासवांसह येऊन त्या शिबिरात राहिल्या. सर्वत्र आनंदी आनंद होता. मंगल वाजंत्री सदोदित वाजतच होती. रामाला भेटण्यासाठी सीतेचे पिता जनक राजा आला. देशोदेशीचे राजे कारभार व योग्य भेटी घेऊन आले. नाना प्रकारची तपे करणारे ऋषींचे समुदाय दूरदूरच्या स्थानाहून रामदर्शनासाठी आले. त्यांना रामाने मोठ्या प्रेमाने योग्य असे उत्थापन दिले. स्नान आणि उत्तमोत्तम वस्त्रे आणि भूषणे यांच्याद्वारे त्याने सर्वांचा मोठा सन्मान केला. कुलगुरू वसिष्ठांना रामाने उत्कृष्ट वस्त्रे दिली. बहुमूल्य अशा मणिमय पादुका दिल्या. त्यांना सर्वोच्च आसन दिले. तिघी भगिनींनी सीतेचे केस आणि झालेल्या जटा सोडवून सारखे केले. तिला त्यांनी मंगलस्नान घातले. सर्वांनी उत्तम वस्त्रे व भूषणे धारण केले. रामाने लक्ष्मणासह आपल्या मस्तकींचा इतक्या दिवसांचा जटाभार सोडविला. सर्वांगाला सुगंधी तेल लावून व उटणी लावून मंगलस्नान केले. 14 वर्षाच्या व्रताची आज अशा प्रकारे आनंदाने समाप्ती झाली. सुमंताने दिलेल्या वस्त्रांचा व भूषणांचा रामाने सविनय स्वीकार केला आणि भरताने मोठ्या समारंभाने रामाच्या पादुका रामापुढे ठेवल्या व साष्टांग नमस्कार घातला. भरताच्या व रामाच्या नावाचा तेथे फार मोठा जयजयकार झाला आणि वाजत गाजत पूर्व वैभवांसह रामचंद्र व सीता सकल आप्तांसह अयोध्येच्या द्वारापाशी आल्यावर रामचंद्राच्या सेनेतील सोबत आलेल्या वानरांनी पुढे जाऊन अयोध्या नगराचे सर्व वैभव पाहिले. तेव्हा ते फारच चकित झाले. पूर्वद्वाराने रघुनंदन अयोध्या नगरात प्रविष्ट झाले. रथांची मोठी मालिकाच एकामागोमाग चालली होती. सारे अयोध्यानगर अगदी गजबजून गेले. मंगलवाद्यांचे ध्वनी दुमदुमत होते. सारे नगर आनंदाने फुलले होते. असंख्य स्त्रियांनी प्रिय रामाला आपल्या घराच्या गोपुरावरून पंचारती ओवाळल्या. 14 वर्षांनी आलेल्या रामाला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली. लोक रामाच्या पायांवर लोटांगणे घालू लागले. स्त्रिया अतिशय मायेने लिंबलोण उतरवून टाकू लागल्या. अक्षता टाकू लागल्या. देव पुष्पवृष्टी करू लागले. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट झाला. नंतर राम, लक्ष्मण व बिभीषणांसह अंतःगृहात शिरले. त्याने आपल्या देवघरातील देवांना पुष्पांजली वाहिली. आलेले राजे, लोक व वानर, असुर या सर्वांचा सुमंत व शत्रुघ्न यांनी मानसन्मान केला. वसिष्ठांनी रामाच्या राज्याभिषेकाची सर्व काही सज्जता केली. श्वेतछत्र, चामरे, हत्ती, अश्व तसेच 4 समुद्राचे पाणी, 5 प्रकारचे पल्लव, 7 प्रकारच्या मृत्तिका हे सर्व जमविले. सभामंडप सजविला. दिव्य सिंहासन सजविले. विद्वान ब्राह्मण बोलविले. रामाला राज्य स्वीकारण्याची विनंती केली. भरताने रामाला राज्य परत स्वीकारावे व दाने द्यावीत असे सुचविले. वसिष्ठांनी राम व सीता यांना त्यानंतर यथाविधी राज्याभिषेक केला. रघुवीर अंगावर धारण केलेला पितांबर, उत्तरीय वस्त्र, मुकुट, कुंडले, कौस्तुभादी दिव्य अलंकारांनी फारच शोभून दिसत होते. सीतेचे दिव्य सौंदर्य पाहून लोक दिपून जात होते. हजारो राजे व वीर रामापुढे नम्रपणे येऊन आहेर आणून नमस्कार करून जाऊ लागले. कित्येक श्रेष्ठ विद्वान येऊन राम जानकीच्या भाळी कुमकुम अक्षता लावून आशीर्वाद देऊ लागले. दिव्य वाद्यांचा गजर होऊ लागला. रामचंद्र व जानकी यांच्यावर मुहूर्त पाहून छत्र उभारले. तेव्हा सर्वत्र पुष्पवृष्टी होऊ लागली. जयजयकार होऊ लागला. राजे हात जोडून भव्य आणि सुशोभित सभामंडपात उभे होते. सर्वांनी आणलेले करभार व आहेर राज्याभिषेक स्थानापासून दूर नेऊन योग्य स्थानी सन्मानपूर्वक ठेवले गेले. गोदाने, अश्व, गज, रत्ने, वस्त्रे, सुवर्ण, रजत आदी सर्व दाने दिली जात होती. मानाचे आहेर दिले जात होते. 16 दिवस अयोध्यानगरीत मोठा आनंद सोहळा चालला होता. 16 दिवसांनी अत्यंत संतुष्ट होऊन राजे लोक आपल्या आपल्या देशोदेशी परत गेले. रामाचे गुणवर्णन करण्यात सर्वजण जणू एकमेकांशी स्पर्धाच करीत होते.
सुग्रीव आणि बिभीषण यांना आणखी 1 महिना रामाने अयोध्येत ठेवून घेतले. रामाला पुन्हा अयोध्येचे राज्य मिळाले याचे अतिशय दुःख कैकेयीला वाटत होते. तिने आपले दुःख वसिष्ठांजवळ व्यक्त केले. तेव्हा वसिष्ठांनी तिची नाना प्रकारे समजूत घातली. पतीचे मरण केवळ तुझ्या हट्टामुळे ओढवले. राम, लक्ष्मण व सीता यांना 14 वर्षांचा वनवास तुझ्या हट्टामुळे घडला. तुला आतापर्यंत इतका उपदेश केला तो सारा व्यर्थ गेला. साखरेचे गोड आळे करून त्यात कडुनिंबाचे बी रुजत घालावे तसे तुझे मन कडू ते कडूच झालेले आहे. रामाचे इष्ट चिंतन करीत आता तरी मुकाट्याने राहा असे वसिष्ठांनी वारंवार सांगून तिला गप्प केले. वानरांना किष्किंधेला परत पाठविण्यापूर्वी त्या सर्वांना यथेष्ट भोजन देऊन रामाने संतुष्ट केले. त्यावेळी सर्व वानरांना काही ना काही उत्तम वस्तू भेट देऊन राम त्यांचा सन्मान करीत होते. पण मारुतीला त्याने काहीच दिले नाही. सर्व वानरांना त्याचे मोठे आश्चर्य वाटले, पण मारुतीला मात्र काही वैषम्य वाटले नाही. रामाने मग मात्र मारुतीला अतिशय प्रेमाने आलिंगन दिले व म्हटले, हनुमंता, मी सदैव तुझ्या हृदयात राहील. तुझे उपकार फिटणारे नाहीत. या वाक्याचा अर्थ इतर वानरांना नंतर फार वेगळ्या प्रकारे कळला. त्याचे असे झाले, सीतेने मारुतीला आपल्या गळ्यातील मौल्यवान असा रत्नांचा हार दिला. संपूर्ण त्रिभुवनात सर्वात जास्त मौल्यवान असा तो हार घेऊन मारुती दूर गेला व एका झाडावर जाऊन बसला. मग त्याने तो हार तोडला. 1 मणी 1 रत्न तो तोंडात टाकून चावून पाही आणि फेकून दे. तो प्रकार पाहून मारुतीला वानर म्हणाले, अरे, हा काय प्रकार आहे? तू एवढी मौल्यवान रत्ने चावून फेकून का देतोस? मारुती म्हणाला, यात मला माझे प्रभू रामचंद्र दिसतात का ते मी पाहत होतो, पण एकामध्ये सुद्धा रामप्रभू नाहीत. वानर म्हणाले, अरे, असे रामचंद्र सगळीकडे कसे असतील? मारुती म्हणाला, ज्यात रामप्रभू नाहीत ते सर्व असार असे मी समजतो. वानर म्हणाले, तुझ्यामध्ये तरी राम आहे का? मारुती म्हणाला, मी माझी छाती फोडून दाखवितो. आणि मारुती त्या झाडाच्या फांदीवरून ताडकन खाली उतरला. त्याने दोन्ही हातांची नखे दोन्ही बाजूंनी स्वतःच्या छातीत खुपसली आणि छाती फाडली. अरे अरे थांब असे वानर त्याला म्हणताच तोच हे काय घडले. रक्ताच्या धारा छातीतून उसळून वर आल्या आणि भूमीवर रक्ताचे थारोळे झाले. पण त्याच्या छातीच्या पोकळीत अदृश्य दृश्य दिसू लागले. तेथे राम व सीता सिंहासनावर बसलेली दिसू लागली. वानरांनी मारुतीचा प्रचंड जय जयकार केला आणि रामाच्या आज्ञेने मारुतीने आपली फोडलेली छाती पुन्हा बंद केली. सीतेलाही आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. सारे वानर वारंवार मारुतीला नमस्कार करू लागले. मारुतीला रामाने अयोध्येतच आपल्या सहवासातच ठेवले. बिभीषण व सुग्रीव आपल्या लक्षावधी अनुयायांसह सर्व अयोध्यावासी जनांचा व राम जानकीचा निरोप घेऊन परत स्वस्थानी म्हणजे सुग्रीव व किष्किंधा राज्यात, तर बिभीषण लंकेत निघून गेला. अयोध्येत सर्व प्रजाजनास सुख देत रामचंद्र राजा राज्य करू लागला. अशा प्रकारे अध्याय 36 येथे संपन्न झाला.